वळूयात पुढच्या बातमीकडे। आम्ही हुकुमशाही एकाधिकारशाहीच्या विरोधात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। देशामध्ये तपास यंत्रणा घरगडी म्हणून काम करतायत असा निशाणा त्यांनी साधला। दरम्यान 2019 मध्ये अमित शहांनी दिलेला शब्द मोडला असा घणाघातही ठाकरेंनी केलाय। ठाकरे बुलढाणाच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय। अमित शहानी येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की अडीच वर्ष माझ्यासाठी नव्हती, मी शिवसेनेसाठी मागत होतो। ती प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे। पद आणि जबाबदाऱ्यांचा समसमान वाटप आम्ही करू। पद मुख्यमंत्री पद आहे की नाही, मग ह्याचं जर समसमान वाटप ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं, पण शब्द तुम्ही मोडलात, मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं? तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो? तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत, आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि तुमच्या एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत। अमित शहाना काय जाते बोलायला? अमित शहा काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील। कोणाला संपवणार? आम्हाला। ही आमची घराणेशाही, हे सुद्धा आमचं घराणं आहे, संपवा हिंमत असेल तर या। काय म्हणे बोलतात? उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय। बरं ठीक आहे, मला करायचंय, पण यांनी मतं दिली तर होतील ना? यांनी मतं दिली पाहिजेत। मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही, जसं जय शाहला बसवलं तुम्ही तिकडे। अहो, माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनचं महाराष्ट्राच्या समोर आहे। हे आमचं ठाकरे घराणं आहे। अमित शहाजी, तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे? जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केलं? काल परवाकडे अशोक चव्हाण तिकडे गेले, त्याच्या आधी अजितदादा गेले। निवडणुकीला तेच उभे राहणार। मग तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत करताय, मग जुने काँग्रेसवाले तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर भाजपला मतदान करा, अशी तुमची काय टॅगलाईन आहे की काय? मग भाजपला मतदान आणि जुने काँग्रेसवाले तिकडे खासदार करा, आमदार करा, मग तुमची मेहनत गेली कुठे? जाणार कुठे? त्या कोणतरी धोंड्याने, तो निवडणूक आयोग आहे त्याचं नाव तुम्ही धोंड्यास ठेवले, कारण तू जर माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं जर तू त्यांना देत असेल तर तुझं नाव ठेवलेलं सुद्धा आम्ही बदलतो। ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो। जा धोंड्या आजपासून तू।